विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. वायवा नंबर 57 ग्रिग्नार्ड्स रिएजंट. तुम्हाला असं वाटेल 56 मध्ये घेतलंय की, पण मी तुम्हाला एक टास्क दिला होता की मला क्वेश्चन्स पाहिजे होते. सांगताना अतिशय आनंद होतोय. माझा यश बोरसे आपला ऑनलाईन स्टुडंट आहे. लक्षात घ्या, आपल्या कुठल्या वायवामध्ये काय घेतलंय हे सुद्धा त्यानं मला पाठवलंय. तुमच्यावर मी तो तो मेसेज शेअर करेल. म्हणजे वायवा नंबर 1 मध्ये काय आहे ते 57 पर्यंत काय असणार आहे हे सगळं यशनं आपल्याला पाठवलंय म्हणूया 56 मध्ये. पण 56 मध्ये मी तुम्हाला जी रिक्वेस्ट केली होती की मला ग्रिग्नार्डच्या रिएक्शन्स पाठवा. यशनं त्या पाठवलेल्याच आहेत. यशला पुन्हा एकदा धन्यवाद आणि लगेच आपलं लेक्चर स्टार्ट करूया. पहिली गोष्ट म्हणजे आपण घेतलेलं कंप्लीटच होतं की ग्रिग्नार्ड्स रिएजंट. आता लक्षात घ्या. ग्रिग्नार्ड्स रिएजंटची रिएक्शन मी या नाइट्राइल बरोबर केली की मला या केसमध्ये कीटोन मिळणार आहे. ओके. ग्रिग्नार्डची रिएक्शन मी त्याचं जर हायड्रॉलिसिस केलं किंवा त्याची अमोनिया बरोबर रिएक्शन किंवा मिथिल अल्कोहोल बरोबर केली रिएक्शन की आर आणि एच हायड्रोकार्बन तयार होणार. ग्रिग्नार्डची रिएक्शन जर मी फॉर्मल्डिहाइड बरोबर केली तर प्रायमरीच अल्कोहोल तयार होणार. फॉर्मल्डिहाइड सोडून दुसरा कुठलाही अल्डिहाइड घ्या, सेकंडरी अल्कोहोल तयार होणार आणि तुम्ही कीटोन घेतलं की टर्शरी अल्कोहोल तयार होणार. ओके. बर, ग्रिग्नार्डची रिएक्शन मी जर कार्बन डायऑक्साइड बरोबर केली की या केसमध्ये कार्बोक्झिलिक ऍसिड तयार होतोय. ऍसिड तयार होतोय, अल्डिहाइड तयार होतोय, कीटोन तयार होतोय, अल्कोहोल तयार होतोय. म्हणजे ग्रिग्नार्ड म्हणजे जबरदस्त आहे. आणि ग्रिग्नार्ड रिएजंट तयार करण्यासाठी तुम्हाला हो इकडे arrow आहे. तुम्हाला पाहिजे मॅग्नेशियम मेटल इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर आणि त्याची रिएक्शन अल्किल हलाइड. आता अल्किल हलाइड म्हणलं की तुम्हाला होमवर्क, परत होमवर्क देणार आहे. मला एक चार्ट हवाय. चार्ट पाहिजे की अल्किल हलाइड पासून मला प्रॉडक्ट हवेत. मला अल्किल हलाइडचं कन्व्हर्जन अल्केन मध्ये करायचंय. अल्किल हलाइडचं कन्व्हर्जन अल्कीन मध्ये करायचंय. अल्किल हलाइड पासून अल्कोहोल पाहिजे. अल्किल हलाइड पासून इथर, अल्किल हलाइड पासून इस्टर, अल्किल हलाइड पासून अमाइन, अल्किल हलाइड पासून NO2 नायट्रो, ONO, अल्किल हलाइड पासून काय राहिलं का रे बाळांनो? बघा ऑलमोस्ट 1 2 3 4 5 6 7 8. अरे सायनाइड, आयसोसायनाइड, एवढे प्रॉडक्ट आहेत लक्षात घ्या. मग आता एक काम करूया, सध्या ग्रिग्नार्डवर फोकस करूया. नेक्स्ट वायवा मध्ये अल्किल हलाइड आणि मी गॅरंटी देतो तुम्हाला की 20-30 पीवायक्यू तुमच्या कंप्लीट होणार नेक्स्ट वायवा मध्ये. मग चला आता सुरुवात करूया आपण. पुन्हा तेच मी तुम्हाला सांगितलं, मॅग्नेशियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर अल्किल मॅग्नेशियम हलाइड तयार होतं. ओके, तो ग्रिग्नार्डचं एजंट आहे आणि याच्यामध्ये ऑर्गॅनोमेटॅलिक बॉन्ड आहे. मेटल कोण आहे? Mg आणि आर अल्किल ग्रुप आहेच. का सांगितलं तुम्हाला? मिथिल अल्कोहोल, अमोनिया किंवा हायड्रोलिसिस केलं की हायड्रोकार्बन तयार होणार. हायड्रोकार्बन लक्षातच ठेवायचं, लक्षात घ्या. आता समजून घ्या. या केसमध्ये ऑप्शन डी करेक्ट आहे. कारण हा रिमूव्ह होणार आणि त्या ठिकाणी एक हायड्रोजन आला की मला हा कार्बन, हा प्रॉडक्ट मिळणार आहे. आणि हे पुस्तकातले प्रश्न आहेत. हे पुस्तकातले पॉइंट आहेत. चला नेक्स्ट, हेही पुस्तकातलं आहे. तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल तयार करायचं असेल तर फॉर्मल्डिहाइडची रिएक्शन ग्रिग्नार्ड बरोबर. पण या केसमध्ये तुम्हाला कार्बन काउंट दी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कार्बन काउंट दी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. शिकवणार आहे मी, पीवायक्यू भरपूर घेतलेले आहेत. पण जर तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल पाहिजे असेल तर फॉर्मल्डिहाइड सोडून दुसरा कुठलाही अल्डिहाइड घ्या. पण टर्शरी पाहिजे असेल तर कीटोन बरोबर रिएक्शन पण दिलं होतं का? आपण दिलं होतं की टर्शरी पाहिजे असेल तर कीटोन बरोबर रिएक्शन. चला मग आता प्रश्न घेतले पाहिजेत. पण थांबा. मग काय? हे काय आहे? हे कुठलं प्रॉडक्ट तयार होतं इथं? समजावून सांगतो. एक लक्षात घ्या. आता घेतलं होतं की आपण नाइट्राइलची रिएक्शन झाली की कीटोन तयार होणार आहे. पुन्हा सगळा खेळ कार्बन काउंटचा लक्षात घ्या. ओके. इथे पण बघा. आता इथं नाइट्राइल आहे. ओके. ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे. करायचं काय? इथला अल्किल ग्रुप कुठला आहे बघायचा आहे. इथला अल्किल ग्रुप कुठला आहे बघायचा आणि ह्याला कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड येणार आहे. म्हणजे बेन्झोफिनोन तयार होणार. आता ऐका, बेन्झोफिनॉन तयार होणार. पण आता ऐका मी काय सांगतोय ते दी मोस्ट इम्पॉर्टंट की हे सिंपल कीटोन आहे. सीईटीत विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग इज सिंपल कीटोन? बेन्झोफिनॉन हे सिंपल कीटोन आहे. चला नेक्स्ट. इथं काय? ड्राय आईस. ओके, ऐका. तुम्हाला जो ग्रिग्नार्ड्स रिएक्शन दिलाय त्याच्यात जेवढे कार्बन आहेत त्यात एक कार्बन ऍड करायचा, तो कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतोय. मग आता वेळ नाही घालवत. पहिले एमसीक्यू व्यवस्थित विचार करूया. लागू दे वेळ, परीक्षेत एवढा वेळ लागणार नाहीये. प्रश्न काय? विच ऑफ द फॉलोइंग ऑन रिएक्शन विथ ग्रिग्नार्ड्स रिएजंट फॉलोड बाय हायड्रोलिसिस फॉर्म टर्शरी अल्कोहोल.
ग्रिग्नार्डची रिॲक्शन जर फॉर्मल्डिहाइड बरोबर झाली तर प्रायमरी, फॉर्मल्डिहाइड सोडून दुसरा कुठलाही अल्डिहाइड घ्या सेकंडरी, पण टर्शरी पाहिजे असेल तर कीटोन पाहिजे मला, कीटोन. हा अल्डिहाइड आहे, हा अल्डिहाइड आहे, हा सुद्धा अल्डिहाइड आहे. मग कीटोन घ्या, टर्शरी अल्कोहोल मिळणार. काय लेवल आहे डिफिकल्टी सांगा बघू. इझी क्वेश्चन आहे, इझी क्वेश्चन आहे. बरं इथं बघा, आता पुन्हा ड्राय इथं समजून घ्या. ग्रिग्नार्ड्स रिएजंट मध्ये हा ग्रुप आहे. प्रॉडक्ट मध्ये आता सेकंडरी अल्कोहोल आहे. ओएच ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन या दोन कार्बनला अटॅच आहे, म्हणजे सेकंडरी आहे. म्हणजे इथं जो असणार आहे तो अल्डिहाइड असणार आहे. मला टोटल 3 कार्बन पाहिजे, 3 कार्बन आहे, त्यातला एक कार्बन इथं मिळाला. मग 2 कार्बन असणारा अल्डिहाइड तुमचं उत्तर आहे. याचं नाव आहे इथॅनॉल, किंवा त्याला आपण ऍसिटल्डिहाइड म्हणतात. परत सांगतो, टोटल 3 कार्बन पाहिजेत, त्यातला एक कार्बन इथे मिळालाय. उरले किती कार्बन? 2 कार्बन. चला, मला 2 कार्बन पाहिजेत हे कळालं. आणि 2 कार्बन हे कीटोन मध्ये नसतात, नसतात. आणि 2 कार्बन हे मिथेनॉल मध्ये सुद्धा नसतात. आणि सेकंडरी अल्कोहोल आहे. सेकंडरी अल्कोहोल आहे म्हणजे मला अल्डिहाइड पाहिजे, फॉर्मल्डिहाइड सोडून दुसरा कुठलाही अल्डिहाइड चालेल. म्हणजे 2 कार्बन आहे, तो अल्डिहाइड घेतला आणि त्याचं नाव आहे इथॅनॉल. जरा फास्ट होते, फास्ट होते. आता हळू समजावून सांगतो. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर्म सेकंडरी अल्कोहोल पाहिजे. ऐका, सेकंडरी अल्कोहोल पाहिजे. हा कीटोन आहे, नाही चालणार. हा कीटोन आहे, नाही चालणार. जर फॉर्मल्डिहाइड घेतलं तर प्रायमरी अल्कोहोल तयार होतं रे. बरोबर, मी तुमचा वेळ घेतोय, थांबा. आणि हेच तर आपण इथे दिलं होतं ना, प्रायमरी साठी हे पाहिजे, सेकंडरी साठी फॉर्मल्डिहाइड सोडून दुसरा कुठलाही अल्डिहाइड घ्या, टर्शरी साठी कीटोन. तेच या प्रश्नात मी घेतोय. या प्रश्नात हा फॉर्मल्डिहाइड घेतलं की प्रायमरी तयार होतो, कीटोन घेतलं की टर्शरी. कीटोन आहे हा, टर्शरी. मग ऑब्व्हियसली हाच क्वेश्चन आहे ना. आणि लेटेस्ट क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या. सगळ्यात सोपे क्वेश्चन्स आहेत. आता पुढं, which of the following is not prepared by the action of Grignard reagent of methanol? ऐका, जर तुम्ही मिथॅनॉल घेतलं तर फक्त प्रायमरी अल्कोहोल तयार होणार. तुम्हाला नॉट प्रिपेअर्ड पाहिजे. मग जो सेकंडरी आहे तो तयार होणार नाही. त्यांनी नॉट प्रिपेअर्ड विचारलं. अरे प्रायमरी आहे, हे प्रायमरी आहे, हे प्रायमरी आहे, सेकंडरी तयार होणार नाही. आता नेक्स्ट क्वेश्चन, शांतपणे लक्ष घ्या, शांतपणे. ड्राय आईस म्हणलं की मला प्रॉडक्ट ऍसिड मिळणार आहे. ऍसिड, ऍसिड, ऍसिड आणि ऍसिड. चला, मला काही निग्लेक्ट करता आलं नाही किंवा एलिमिनेट करता आलं नाही. यात कार्बन किती आहेत? 2. यात कार्बन ड्राय आईस मध्ये किती असतो? 1. मग जो प्रॉडक्ट तयार होणार आहे तर 3 कार्बन असणार आहेत म्हणल्यावर ब्युटॅनोइक नाही. 3 कार्बन असणार आहेत म्हणल्यावर इथॅनोइक नाही. तिथं प्रोपेन मधले 3, मिथिल मधले 1, 4 कार्बन झाले, कॅन्सल. ऑप्शन असणार आहे प्रोपॅनोइक ऍसिड. कळालं का? कार्बन काउंट इथं 2, हा 1, 3 पाहिजे होते म्हणून ह्या दोघांना कॅन्सल केलं. 3, इथं 2च कार्बन आहेत म्हणून त्याला कॅन्सल केलं. मग तेवढा एकच प्रॉडक्ट उरलाय. चला, आता प्रश्न संपत आलेत, पण मला वेळ लागणार आहे. ह्याचं मी स्ट्रक्चर काढून दाखवतो. पहिली गोष्ट म्हणजे इथे 3 कार्बन आहेत आणि 4 कार्बन पाहिजेत मला. प्रोपॅनोइक कॅन्सल. 4 कार्बन पाहिजेत मला, ब्युटॅनोइक कॅन्सल. अरे ब्युटॅनोइक मध्ये 4 कार्बन असतात, मग मी का कॅन्सल केलं? अरे स्ट्रेट चेन नाहीये, स्ट्रेट चेन नाही येणार. आता इथं बघा, इथं बघा. इथं मिथिल म्हणजे बघा, 2 डाय मिथिल म्हणजे 2 कार्बन, इथेन म्हणजे 2 कार्बन, 4 कार्बन आहेत. प्रोपेन म्हणजे 3 आणि हा 1, 4. दोन्ही ठिकाणी 4 कार्बन आहेत. आता ठरवावं लागेल. तर सांगतो. पहिल्यांदा गोष्ट मी काय करतोय बघा, CH3. ओके. CH आणि CH3 हे असं स्ट्रक्चर काढतोय. ओके. आणि MgBr. MgBr याची रिएक्शन कोणावर आहे? CO2. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, CO2. तर नीट सांगतो, लक्षात घ्या, नीट समजून घ्या. याची रिएक्शन जेव्हा याच्यावर होणार तेव्हा हा पहिला डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड होणार. या ठिकाणी MgBr अटॅच होणार आणि हा सगळा ग्रुप इथे खाली अटॅच होणार. हा सगळा ग्रुप कुठला ग्रुप आहे तो? CH. असं लिहितोय, CH3 आणि CH3. थोडक्यात वरचं फक्त खाली लिहिलंय मी. ओके. नेक्स्ट स्टेप मध्ये इथं हायड्रोजन येणार. नेक्स्ट स्टेप मध्ये या ठिकाणी हायड्रोजन येणार. हा कार्बोक्सिलिक ऍसिड तयार झाला. मग मी याला नंबर देतो 1, 2, 3. म्हणजे मला 3 म्हणल्यावर इथॅनोइक कसं चालेल? कसं चालेल इथॅनोइक? 3 म्हणलं की प्रोपॅनोइक येणार आणि दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप आहे. म्हणजे बाळांनो ऐका, तुम्हाला वाटेल सर फार अवघड आहे, समजेना झालंय. कार्बन काउंटचा खेळ आहे. कार्बन काउंट वरून बरेचसे ऑप्शन कॅन्सल होत आहे. जर ब्रांच आली तर घाबरू नका. ब्रांच आली तर याप्रमाणे डिसिजन घ्या. पण पुन्हा तुम्हाला परत मागच नेलं पाहिजे मला, परत परत इथं. हे तर इम्पॉर्टंट आहे, पण त्याचबरोबर हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. इथं तर सगळंच घेतलंय आपण. नाइट्राइल आणि इग्नास दिसलं की समजायचं की आपल्याला प्रॉडक्ट कुठला मिळणार आहे. कीटोन. एक प्रश्न आहे. चला,
ड्राय आईस, एक कार्बन. इथं एक कार्बन, एक आणि एक 2 कार्बन. मिथॅनॉइक नाही, त्यात एक कार्बन असतो. ऍसिड तयार होतंय, अल्कोहोल नाही. अल्कोहोल तयार होत नाही, ऍसिड तयार होणार. इथेन लिहिलंय 2 कार्बन. मॅच झालं. 1 आणि 1 2, 2 कार्बन. बाळांनो, हे अवघड नाहीये रे बाळांनो. कॉन्फिडन्स आणा थोडंसं. हा व्हिडिओ परत बघा वाटल्यास. प्रेग्नाटला सोडू नका, लक्षात घ्या. सगळे प्रश्न सोपे आहेत. सगळे प्रश्न सोपे आहेत आणि आता काय उरलंच नाहीये. तरी तुम्हाला एखादी रिएक्शन सापडली तर मला कळवा. सगळे पी-वाय-क्यूज घेतोय तुमचे. मग एवढं घेतोय, ते यश बोरसेसाठी एक कॉमेंटमध्ये धन्यवाद म्हणा. ओके. मी तर त्या व्हिडिओच्या सुरुवातीला त्याला त्याला धन्यवाद म्हटलोय. आणि सगळ्यात इम्पोर्टंट, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. 1000, 2000, 2000च्या पुढे आपली अशी मुलं आहेत, की जी आपली वायवा सीरीज कंटिन्युअसली फॉलो करतायत. जास्तीत जास्त मुलांनी फॉलो केलं पाहिजे, ठीक आहे. लास्ट मोमेंटला भरपूर मुलं फॉलो करतील. पण तुम्ही वेळीच फॉलो करताय म्हणजे रिझल्ट फिक्स आहे. ऑल द बेस्ट.